नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी राजेश स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे गेट शेत प्लॉट. मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विमा हा 2024 चा सुरू होणार आहे. तर मित्रांनो, पीक विमा कधीपासून ते कधीपर्यंत तुम्हाला भरता येईल त्या अगोदर मित्रांनो पीक विम्यात यावेळेस जरा अपडेट आलेला आहे. तर मित्रांनो, गेल्या वेळेस प्रमाणे यावेळेस थोडा चेंजेस करण्यात आले. तर मित्रांनो, तो बदल काय आहे आणि आपल्याला पीक विमा भरण्याची तारीख येण्या अगोदर आपण कोणकोणती प्रोसेस आधी करून घेणं हे आवश्यक आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जर मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या हा व्हिडिओ. तर मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना हा हे गेल्या वर्षी 1 जुलै पासून 31 जुलै पर्यंत सुरू होते. नंतर 4 दिवस मुदत वाढून 4 ऑगस्ट पर्यंत सुरू होता. परंतु मित्रांनो, यावेळेस ही त्याच पद्धतीने 1 जुलैला हा पीक विमा सुरू होणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, इतर अन्य खरीप हंगामातील पिके असणार आहेत. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम आपले आधार कार्ड बँकेत लिंक करायचे आहे. यासाठी मित्रांनो, तुम्ही तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि बँकेचे पासबुकची झेरॉक्स हे तुमच्या जवळच्या तुमचं जे बँकेत खातं आहे त्या बँकेत नेऊन तुम्हाला आधार हे करणं आवश्यक आहे. त्यासोबतच मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचे हे आधारवर नाव वेगळे आहे, हे बँकेत नाव वेगळे आहे आणि त्यांच्या उतार्यावर नाव वेगळे आहे. तर मित्रांनो, अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ते तिन्ही नाव एक होतील असं त्यांनी गॅजेट किंवा त्यांनी अपडेट करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, गेल्या वर्षीप्रमाणे यावेळेस नियम हे कडक असणार आहे. त्यामुळे तुमचे आधारवरील नाव, बँकेवरच्या पासबुकवरील नाव, त्यासोबतच तुमच्या सातबाऱ्यावरचे नाव हे एक असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, त्यासोबतच तुम्ही 31 जुलै 2024 पर्यंत तुमचा पीक विमा भरू शकता. तर मित्रांनो, लगभग 1 जुलै 2024 ही तारीख पीक विम्यासाठी असणार आहे. तर मित्रांनो, या संदर्भात ज्यावेळेस पीक विमा सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला अपडेट दिली जाईल. आणि ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र आहे अशा वेळेस पीक विमा भरताना त्यांनी त्यांच्या इतर बंधुराजांचे हमीपत्र टाकणे आवश्यक आहे. समजा तुमच्या उतार्यावर 3 नाव असेल आणि तुम्ही पीक विमा भरताना उर्वरित दोघांचे हमीपत्र टाकणे यावेळेस आवश्यक असणार. तर मित्रांनो, ज्यावेळेस पीक विमा चालू होईल त्यावेळेस आपल्या ग्रुपवर त्याचा व्हिडिओ टाकला जाईल. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही चॅनल जोडून राहणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशाच नवीन ट्रिकसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आपला ग्रुप जॉईन करा. त्यासोबतच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जर कोणती अडचण आली असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज करून माहिती विचारू शकता. धन्यवाद.